मंजू वहिनी हे घ्या. घे बरं, ज्यूस घे, बरं वाटेल. बस. वाघमारे, आता जरा नीट आठवून सांगा नक्की काय घडलं होतं आणि डोक्याला जास्त ताण द्यायची गरज नाही. शांतपणे विचार करा, काय गडबड नाही आपल्याला. मी जर गेले नाही तर सत्य मारून टाकल त्या माणसाला. आय एम सॉरी मॅडम, मला एवढंच म्हणायचं आहे की या क्षणाला या लॅपटॉपमध्ये काही एव्हिडन्स मिळत आहे का हे शोधणं जास्त इम्पॉर्टंट आहे. सत्या, तुम्ही त्या माणसाच्या मागं गेला. मी पण तुमच्या मागून येत होते. तेवढ्यात आर्यननी थांबवलं मला. त्या माणसाचा लॅपटॉप होता. आर्यनना वाटलं की त्यात काहीतरी सुगावा सापडेल आपल्याला. त्यानं हुशारीनं तो लॅपटॉप अनलॉक केला. आम्ही सगळा डेटा बघितला त्यातला. सगळे माझे फोटो होते त्यात. आणि इतक्यात धूर आला. खूप सारं धूर आलं, खूप सारं. काय कळण्याच्या आत कदाचित मग मी बेशुद्ध पडले. आणि मग आर्यन आर्यन कुठत? ते पण बेशुद्ध झाले होते का? काहीच झालं नाही ना त्यांना? कुठत ते? वाघमारे, ते सुद्धा बेशुद्ध झाले होते. काय? होय, म्हणजे जो दूर झाला होता ना त्याचा फायदा घेऊन कोणतरी त्यांच्या डोक्यावर वार केला. माझ्यामुळं बिचारा त्यांना काय काय भोगावं लागलं. अहो, तुमच्यामुळे काही झालेलं नाही वाघमारे. कशाला स्वतःला दोष देताय तुम्ही? असं कसं सत्या? कोण कुठले ते आपली मदत करायला आले आणि हे सगळं सहन करावं लागतंय. त्यांचे वडील खासदार आहेत. त्यांना काय झालं असतं तर? कुठे आहेत ते? मला भेटायचं त्यांना. दीदी, अगं त्यांना पण तुझ्या सोबतच इथं आणले. बरं केलं, मला भेटायचं त्यांना. वाघमारे हो, नंतर भेटा त्यांना. तुम्ही आपला आराम करा. त्यांना पण आराम करायची गरज आहे. ते पण आराम करताय. सत्य, अरे हे बघ, अशा परिस्थितीत फक्त मी माझा विचार नाही करू शकत. बरोबर नाही वाटत. चल. अहो वाघमारे, काय करताय तुम्ही? तुमची अवस्था बघा. माझी अवस्था ठीक आहे सत्या, आणि असं स्वतःचाच विचार करणं बरोबर नाही वाटत. आपल्यासाठी त्यांनी बिचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. आपलं कर्तव्य त्यांची काळजी घेणं. चल. सावकाश सावकाश सावकाश. चला मम्मी साहेब, येतो. आयरन बा निघालाच तू? हो, आता बरं वाटतंय. अरे आजचा दिवस राहा की इथं. कसं आहे, उद्या नवीन वर्षाचा पहिला सण आहे, गुढीपाडवा. तर नव्या वर्षाची सुरुवात आमच्या सोबत कर. हा वय की, थांबून जा. तसं बी उद्या आमच्याकडं पुरणपोळ्या, कुरड्या, भजी काय काय असते. हे बहिणी, खरंच आवडलं असतं मला, पण काय आणि घरी जाऊन एकटाच सण साजरा करणार होय? आता पेक्षा राहा इथंच, मस्तपैकी गुढीपाडवा साजरा करू आपण. सकाळच्याला कडुनिंबू खाऊन तोंड कडू करायचं आणि दुपारी हे मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या ओढायच्या आणि तोंड गोड करायचं. अहो, कुठं जाताय? राहा इथंच. नाही नाही जयदीप भाऊ, सगळं मान्य आहे मला, पण कसं आहे, सकाळपासून इथंच होतो आणि तुम्ही सगळ्यांनी एवढी काळजी घेतली माझी. आता निघायला हवं. सगळे थांबवू पाहतायत, पण जिने थांबवायला हवं ती कुठे राहिली? म्हणजे बाहेर नाही आले. बघून येऊ का? काय थांबतोस ना तू? नाही नाही मम्मी साहेब, मंजिरी मॅडम कशा आहेत आता? खूप सोते बरे असतील, त्यांचे निरोप घेऊन जातो एकदा. आर्यन, कसं आहात तुम्ही? बरे आहात ना? तुम्हाला काही त्रास तर नाही होते? खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळं त्रास सहन करावा लागतोय. ठीक आहात ना तुम्ही? आर्यन,
आर्यन भाऊ काय काय झालं? काय नाही इन्स्पेक्टर मॅडमने एवढं काळजीपूर्वक विचारपूस केली म्हणून मग छान वाटलं. काळजी करून दाखवलं नाही तर काय कर. हिच्या पायी तर समजा वाईट गोष्टी घडतात. आधी माझ्या सत्याच्या जीवावर बेतलं, मग जयदाच्या जीवावर, आणि आज तुझ्या जीवावर. तुमचं समजाचं नशीब बलवत्तर म्हणून काही अगतित घटना घडल्या नाही. नाहीतर हिच्यामुळं कित्येक निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येतात आणि मग उगा काळजी बिळजीचा खोटा आणती ही. मम्मी वाघमारे काय खोटा आणत नाहीये. होय का? मग मी खोटा आणते? ए नेबट, तुला जो काही तपास करायचा असेल, मोहिमा करायची असेल का नाही, तुझ्या खाकीतल्या टीम सोबत करायच्या. इथं माझ्या लेकरांना अजिबात अडचणीत आणायचं नाही सांगून ठेवते. तुझं तुम्हीच तर. मम्मी गप बसशील का जरा? काय बी झालं तर तू वाघमाऱ्यांनाच दोष देतेस. मी तुला रोज समजवतो, रोज आपल्यात वाद होतात, पण तुझं आपलं पालत्या घड्यावरनं पाणी कधीच सुधारत नाहीस तू. हे बघ तुला शेवटचं सांगतोय मी, परत जर तू वाघमाऱ्यांवर खोटे आरोप केलेस ना तर मी अजिबात सहन करणार नाही. काय करशील? परत जर तू वाघमाऱ्यांवर खोटे आरोप केलेस तर वाघमाऱ्यांना घेऊन एक घर सोडेल. आणि हे तुला खरोखर सांगतोय मी. आणि वाघमारे तुम्हाला बी याचे खोटे आरोप सहन करायची काही गरज नाही. चला. सत्या, तुझा डिसिजन अगदी योग्य आहे. स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही, पण माझ्या मंजूला मी तुझ्यासोबतच काय कोणासोबतच कुठेही जाऊ देणार नाही. कारण ती फक्त माझी आहे आणि माझ्यासोबतच एक दिवस माझ्या घरी येईल. मम्मी साहेब काळजी घ्या, येतो. वाघमारे आता नीट आहे का? मम्मी जर इथनं पुढे तुम्हाला काही बी बोलले तर सगळ्यात आधी तुम्ही मला सांगायचं. नाही सांगणार. का? कारण मम्मी साहेब काहीच चुकीचं बोलत नाहीत. वाघमारे काय बोलताय तुम्ही? जे काय घडतंय त्याला मम्मी तुम्हाला जबाबदार धरते आणि तुम्ही म्हणताय की तिचं काही चुकीचं नाहीये. होय सत्य, कारण मम्मी साहेब जे बोलतात ते बरोबर बोलतात. सत्या, तू आणि जयदीप भाऊजी माझ्या जवळची माणसात, पण ते आर्यन काल परवाची ओळख आहे आमची, आणि माझ्यामुळे त्या निष्पाप माणसाला या संकटाचा सामना करावा लागतोय. सगळं माझ्यामुळे घडते, मीच दोष आहे. मम्मी साहेब बरोबर आहेत. अरे शांत व्हा तुम्ही. मम्मीचं बोलणं सिरियसली घेऊ नका आणि स्वतःला दोष देणं बंद करा आधी. परवाच तुम्हाला एवढं समजवलं ना मी, तरी बी स्वतःला दोष देताय. शांत व्हा तुम्ही, जास्त त्रास करून घेऊ नका. नाही घेत मी त्रास करू. हे बघ, मी शांत होते, तू नको काळजी करू. तू जा, आराम कर, जा. ठीक आहे. आणि वाघमारे परत एकदा सांगतोय, जास्त विचार करत बसू नका. आणि एक गोष्ट, उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे आज जे काय घडलं ते विसरून जाऊ आणि नवीन वर्षाचं स्वागत करू. काळजी घ्या. एका अनोळखी माथे फिरूमुळे मला आणि माझ्या घरच्यांना किती काही का सहन करावं लागतंय. कधी संपणार आहे हे सगळं काय माहिती. फक्त एकदा तो माझ्या हाताला लागू दे, त्याची अशी दुर्दशा करणार आहे ना मी.
तुझाच फोन आहे. वाटलंच मला. उचला. हॅलो. हा मंजू, आय एम रिअली सॉरी. नाही, आय मीन इट. मला तुला बेशुद्ध करावं लागलं. अगं बट मी काय करणार? बाकी काही पर्यायच नाही माझ्याकडे. तुम्ही मला फसवण्यासाठी ट्रॅप रचला होता. पुन्हा एकदा फसवणूक केली ना माझी. दिस इज नॉट फेअर यार मंजू. असं कोण वागतं बरं आपल्या माणसाशी? सांग मला. मी किती विश्वास करतो यार मंजू तुझ्यावर, आणि तू दरवेळेस असा विश्वासघात करणार का? दिस इज नॉट फेअर यार मंजू. बाकीच्या लोकांचं काही वाटत नाही का मला, पण तू अशी चुकीचं वागली ना माझ्याशी, खूप त्रास होतो मला. यु नो ना मी किती गुंतलोय तुझ्यात. मग का वागते माझ्याशी अशी? सॉरी, खरंच सॉरी. काय आहे ना, पोलिसी पेशा आहे ना, सवयच नाही जात. पण पुढच्या वेळेस मी कुठलंच प्लॅनिंग प्लॉटिंग नाही करणार. हा, खरंच यावेळेस माफ कर मला. मंजू कसा विश्वास ठेवू तूच सांग मला. माझं मंजिरी वाघमारेवर प्रेम आहे, पण इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे आय कॅन्ट ट्रस्ट हर. अजिबात नाही. मग तू सांग, तुझा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून काय करू? नाहीतर एक काम कर, मला भेटायला ये. मला भेटायला ये आणि मी प्रॉमिस करते तुला, यावेळेस मी एकटी भेटेन तुला. कुणीच नसेल माझ्यासोबत, फक्त तू आणि मी. आणि तुझ्यासाठी एक खास गिफ्ट पण घेऊन ये. चालेल? खरंच तुम्हाला एकट्यात भेटणार? हो, मी शब्द देते तुला. आपण भेटतोय एकांतात. ठीक आहे, डन. मग उद्याच भेटू. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या नव्या वर्षाची सुरुवात आपल्या भेटीने करू. डन. ऐकताय ना तुम्ही? हा हा, हो हो, चालेल ना. भेटू मग आपण उद्या. मस्त तयार होऊन ये. हो. बाय. ये ये आयरन, बस इथं. मम्मी साहेब सांगा तरी, तुम्ही इथं का आणलंय? तू आज इथं आराम करायचा. काय? मम्मी साहेब, ही तुमची रूम आहे. मी इथे थांबलो आणि तुम्ही? अरे एवढं मोठं घर आहे आमचं, माया तेलेश. तर आम्ही ऍडजस्ट करू की. कसं आहे, पाहुण्याचा पाहुणचार खातिरदारी होणे गरजेची आहे ना. हे बघ, तू इथं बिंदास तर राहा. तुला जर एसी लावायचं असेल एसी लाव, तुला जर लाईट लावायची असेल लाईट लाव. तू काही टेन्शन घेऊ नका. ही खोली तुझीच आहे असं समज. ओहो, क्या बात आहे आर्यन. आजचा प्लॅन म्हणजे सोने पे सुहागाच. चक्क आजची रात्र मला या घरात झोपायची संधी मिळते. म्हणजे मंजू आणि मी एकाच छताखाली. वा 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 वा. आयरन, कसला विचार करतोस? मम्मी साहेब, तुम्ही माझी एवढी खातिरदारी करताय, खरंच त्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही कशाला करून घेता एवढा त्रास? तरच कसला त्याच्यामध्ये? मंत्राचा लेख आहे तू. तुझा पाहुणचार करायला मिळणं ही माझं भाग्य समजते मी. खरं मान्य आहे तुमचं सगळं, पण पर्सनली मला इथे स्टे करणं योग्य नाही वाटत. हो, योग्य का नाही वाटत? हे बघ आयरन, तू मला तुझी आई मानतोस की नाही? मग आता आईचं ऐकणार नाहीस का तू? तसं नाही मम्मी साहेब, पण माझं पाहुणचार करणं एवढं मी असं काही केलेलंच नाहीये ना. आहे का आता? उद्घाटनच्या दिवशी तू माझा जीव वाचला नाहीस आहे. आता माझा जीव वाचला असं म्हणतो, अजून काहीच केलं नाही. किती मोठ्या मनाचा आहेस रे तू आयरन. सिंपल आणि स्वीट महिला प्रदेशाध्यक्षाचा तू जीव वाचला नसता का नाही? का एक पक्ष मुकला असता, आणि नुसता पक्ष नाही तर एक देश मुकला असता चांगल्या नेत्याला. आणि ही जी काही तुझ्यासाठी करते ती किती शिल्लक आहे. उद्या गुढी पाडवाय, आता वा गोडाधोडाचं जेवण कर आणि मग जातो. अरे हो, उद्या गुढीपाडवा आहे. विसरलोच मी. आई होती ना तेव्हा सगळे सण लक्षात राहायचे. सण साजरे करताना ना एकदम एक्साइटमेंट राहायची. आई गेली आणि
सणातला इंटरेस्टच गेला बघ. पप्पा पण नेहमी दौऱ्यावर असतात, कधी मुंबई, कधी दिल्ली, कधी फॉरेन. मम्मी साहेब, आता आमच्या घरी ना पहिल्यासारखे सण साजरेच नाही होत. म्हणून तर म्हणले तुला का ही घर तुझंच आहे असं समज. आणि उद्या आमच्या सोबत गुढीपाडवा साजरा कर, म्हणजे तुझा सणामधला इंटरेस्ट वापस येईल, कळलं का? उद्या तू आमच्यासोबत गुढीपाडवा साजरा करतोय म्हणजे करतोय, मला अजिबात नकार घंटा ऐकायचं नाही. बरं ठीक आहे, ओके. आज मी इथेच थांबतो आणि उद्याचा गुढीपाडवा सण साजरा करूनच इथून जातो. ओके. हा, ही घर तुझंच आहे असं समज. इथली समधी माणसं तुझी हक्काचे आहेत असं समज. काही लागले की लगेच आवाज दे, अजिबात लाजू नका. हो मम्मी साहेब, तुम्ही एवढं सगळं प्रेमाने करताय, छान वाटलं. बाय द वे, तुमची रूम खूप छान आहे. अगदी तुमच्यासारखे, सिम्पल अँड स्वीट. आता कसं ये आराम कर इथं. इथं पांघरू नाही काय, गुडगुड नाही, शुभरात्री. शिवीत नाही, शिवीत नाहीत. माया, मला जरा गरम. हा इथं, तू इथं काय करतोयस? मम्मी साहेबच बोलले की मी जर इथे राहिलो तर काही अडचण नाही ना. नाही नाही, काय अडचण नाही यायला, तू नको टेन्शन घेऊ, तू राह बिंदास्त. माया, जरा बाहेर चल. बाहेर चल, बोलायचंय तुझ्याशी. हा. हो पेंटर, हात सोडा माझा, काय करताय? सोडा हात. माया, अगं काय चाललंय काय तुझं? हा, अगं पाहुण्यांचा पाहुणचार करण्यापर्यंत ठीक होतो, तू या पाहुण्याला आपली बेडरूमच भाल केलीये. एका अनोळखी तरुण पोराला आपल्या बेडवर तू झोपवू कशी शकतेस? आपल्याकडे गेस्ट रूम आहे ना? आहे ना, गेस्ट रूम आहे ना, पण ती बुकड ही सरलक का? त्याने बेटनं ती खोली बळकावली आहे आणि मॅडम एकट्याच वापरते ती. आणि सवीच्या खोली तिची आई आणि ती बहीण आहे. आता माझ्या पाड्याला काय तुमच्या डोसकर झोपायचं? अगं माया, ते ठीक आहे, पण मग आपलीच बेडरूम कशाला द्यायची त्यांना? ठीक आहे, एक काम करा, त्या मायलिकींना त्या रूम मधनं बाहेर काढा, मग मी आयरनला तिकडे शिफ्ट करते. नाही जमणार ना? गप गुमान रंग काम करत बसा, आले मला शांतपणे शिकवायला. या ऐकेल तर माया कसली. चला मंजिरी मॅडम, झोपा आता. सकाळी लवकर उठून पाडव्याची तयारी करून परत ड्युटीवर पण जायचं तुम्हाला. मंजू, झोपेत तू किती गोड दिसतेस. सुंदर, अति सुंदर. आय लव्ह यू मंजू, आय लव्ह यू सो मच. मला असं का वाटलं रूम मध्ये कोणीतरी.
बास झालं वाटतं. सॉरी स्वीटहार्ट, तुला घाबरवायचं नव्हतं मला, पण नेक्स्ट टाइम बिंदास येईन मी तुझ्या रूममध्ये. हो सॉरी, आपल्या रूममध्ये, ते पण हक्काने. गुड नाईट लव्ह.